नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं मी सांगितलं होतं की पुढची फेरी होणार आहे. यासाठी वेळापत्रक मात्र लगेच जाहीर होणार नाही आहे, कारण साधारणपणे 15,52,678 विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कॅप असेल किंवा कोटा या दोन्हीच्या माध्यमातून 13,43,000 साधारणतः विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत आपले प्रवेश निश्चित केलेले आहेत. हा जर डेटा आपण पाहिला तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की जवळजवळ 2 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणखीन प्रवेश घेतलेला नाही किंवा ते प्रवेशापासून वंचित आहेत. मग असे जर विद्यार्थी 11वी यातले काही विद्यार्थी पॉलिटेक्निक ITIकडे जातील, याबद्दल काही शंका नाही. त्या विद्यार्थ्यांनी कदाचित तिकडे प्रवेश घेऊन इकडचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं नसेल किंवा त्यातून ते बाहेर पडले नसतील. पण साधारणतः 1.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आजही 11वी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आपल्याला दिसत आहेत, हा डाटा सांगतोय. त्यामुळं आज दिवसभरामध्ये शिक्षण संचालक हे सर्वे घेतील. एकूण रिक्त जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या आणि इच्छुक साधारणतः किती 1.5-2 लाख किती विद्यार्थी आहेत याचा मेळ घालून पुढच्या फेऱ्यांचं आयोजन 100% केलं जाईल. यामध्ये कोणती शंका असणार नाही. त्याचं कारण आहे की ते स्वतः शासन असं म्हणत आहे की शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत प्रवेशित होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही चालू राहणार. ती चालू करण्याची पद्धत जी असणार आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या कॉलेजमध्ये ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये रिक्त जागा आहेत त्यांच्याकडे जर काही अर्ज आला असेल तर त्यांना सांगतील तुमच्याकडे आलेले अर्ज हे myFYJCadmissions.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही त्यांची नोंदणी करून ती प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनंच प्रवेश असेल, परंतु कॉलेज लेवलला शेवटचा टप्पा तो असणारा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही त्यांना भीती बाळगण्याचं कोणतंही कारण असणार नाही. फक्त कालावधी पुढं जाईल एवढं मात्र निश्चित असणारं आहे. आणखीन एक बातमी अशी आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या शाळा म्हणजे आश्रमशाळा असेल, आदिवासी शाळा असेल, सैनिक शाळा असेल किंवा ज्या असणाऱ्या आहेत की ज्या आज अखेरपर्यंत या वेबसाईटवर आपल्याला त्या दिसत नाही आहेत, त्याही इथून पुढं ऑनलाईन पद्धतीने याव्यात अशी मागणी आहे. कारण यामध्ये काय होतं, ग्रँटेबल कॉलेजेस आहेत, तुकडे आहेत, तिथं व्यवसाय विषय ग्रँटेबलसुद्धा आहेत, पण पालकांना विद्यार्थ्यांना ते माहीत नाहीत आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं की इथं प्रवेश आपल्याला मिळू शकतो किंवा इथं ती सुविधा आहे. त्यामुळं कौशल्यावर आधारित शिक्षण हे काळाची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये व्यावसायिक कोर्सेसकडं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जर पाहिली तर ती संस्थाचालक आणि कॉलेजेसना चिंताजनक वाटत आहे. त्यामुळं त्यांनी मागणी केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडं की याही विषयाला ऑनलाईन पद्धतीनं सामावून जर घेतलं तर विद्यार्थी पालक यांना कळेल की ही एक पर्यायी व्यवस्था आहे. कारण टेक्निकल सब्जेक्ट जे असणारे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. इंजिनिअरिंगला जातानाही त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो आणि त्यामुळं याची पूर्वकल्पना जरी काही प्रमाणामध्ये ज्युनियर कॉलेजेस या ठिकाणी असले तरी पालक विद्यार्थी तितक्या आवडीनं किंवा तेवढ्या इंटेन्सनं ते पाहताना दिसत नाहीत आणि मग अडचणी होतात. आणि आज अखेरपर्यंत व्यवसाय शिक्षणाकडं विद्यार्थ्यांनी प्रवेश जो घेतलेला आहे तो अतिशय कमी आहे, चिंताजनक आहे. त्यामुळं लवकरच शासन या गोष्टींचा विचार करून ऑनलाईन पद्धतीने ती प्रवेश प्रक्रिया भले यावर्षी नाही परंतु पुढच्या वर्षापासून ते सगळ्यांना सामावून घ्यावं असं विद्यार्थी आणि पालकांना वाटतं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, काळजी करण्याचं कारण नाही. पुढची फेरी होईल आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत 100% वेळापत्रक जाहीर होईल. वेळापत्रक जाहीर झालं की लगेच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं असणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन आणि अर्ज भाग 1 भरणं, अर्ज भाग 2 भरणं, दोन्ही अर्ज भरलेले लॉक करणं ही प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागणारी आहे. तोपर्यंत चूज ज्युनियर कॉलेजेसला क्लिक करून त्यामध्ये डिटेल्स जे येणारे आहे सगळी माहिती भरल्यानंतर तालुका लेवलपर्यंत जा, कॉलेजेसची नावं येतील. पुढं गेल्यानंतर ॲक्शन टॅब खाली इनटेक आहे, व्हॅकन्सी आहे आणि डिटेल्स म्हणून आहे. डिटेल्सला क्लिक करा. तिथं तुम्हाला सगळी डिटेल त्या कॉलेजची विषयासहित, फीससहित
कोणत्या फॅकल्टीज असणार आहेत, म्हणजे स्ट्रीम आहेत, आर्ट्स कॉमर्स आहे, ते सगळं तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आपण वेळ देत नाही आहे, तो वेळ आपण देणं गरजेचं आहे आणि ती माहिती गोळा करणं देखील आवश्यक असणारं आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे. यातूनही प्रवेश राहिला तर पर्याय व्यवस्था म्हणून तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्याही पुढची व्यवस्था मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु शक्यतो वेळ न घालवता प्रवेश लवकर घेऊन आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील व्हावं असं मला वाटतंय. आपण इथं थांबूया. धन्यवाद.